झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया. सरकार या ठिकाणी अनुसूचित जातीतील फक्त आमचे मातंग बांधव असतील, बौद्ध समाजातील बांधव असतील, यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचं काम, यांच्यामध्ये फूट पाडण्याचं काम, यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचं काम सरकार करतंय. आरक्षण उपवर्गीकरण तातडीनं रद्द करून या ठिकाणी अनंत बदल समितीचा जो काही अहवाल आहे तो सार्वजनिक करावा. आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. आज निवेदन दिलं, निदर्शन करण्यात आलं, काय सांगाल? आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आलेली असून या आदर्श अशा आचारसंहितेचं पालन करून आज आम्ही फक्त वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने एकत्र येऊन हे निवेदन दिलेलं आहे. निवेदनाचा विषय आहे की महाराष्ट्रात सध्याला जे काही आरक्षणाचं उपवर्गीकरण सुरू आहे आणि महाराष्ट्र सरकारने जे माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी नेमली, या कमिटीने आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं असं या ठिकाणी अहवालात म्हटलेलं आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने अद्यापही हा अहवाल, अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केलेला नसल्यामुळे आम्हाला नेमकं अहवालात काय म्हटलंय तेच या ठिकाणी कळायला मार्ग नाही. परंतु या माध्यमातून सरकार अनुसूचित जातीची जी एकसंगता आहे, अनुसूचित जातीची जी एकता आहे ती मोडून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकार करते असं आमच्या लक्षात येत आहे. सरकार या ठिकाणी अनुसूचित जातीतील फक्त आमचे मातंग बांधव असतील, बौद्ध समाजातील बांधव असतील, यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचं काम, यांच्यामध्ये फूट पाडण्याचं काम, यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचं काम सरकार करतंय आणि हा सरकारचा प्रयत्न आम्ही कदापि या ठिकाणी यशस्वी होऊ देणार नाही. आरक्षण उपवर्गीकरण तातडीनं रद्द करून या ठिकाणी अनंत बदल समितीचा जो काही अहवाल आहे तो सार्वजनिक करावा. आरक्षण उपवर्गीकरण कुठल्याही परिस्थितीत आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही. आरक्षण उपवर्गीकरण हा संविधानाच्या मूळ घटनात्मक अधिकारांवर एक प्रकारे घाला आहे आणि आम्हाला हे कदापि मान्य नाही. याकरता आम्ही हे निवेदन दिलं. याच्यामुळे जो आमच्यामध्ये भेदभाव होईल तो नको. आम्हाला एकत्र होऊनच चालायचंय आणि एकत्रच राहायचंय. आमच्या समाज बांधवांना सगळ्यांना एकत्रच ठेवायचंय. ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी किंवा काही हे जातीभेद केल्याने यांनी काही होणार नाही आहे. तर आमचं जे प्रमुख हीच मागणी आहे की हे जे उपवर्गीकरणचं आहे ते रद्द करावं. झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया. आता आपल्या भुसावळ नगरीतच लक्झरी बंगलोर, नाहाटा कॉलेज पासून अगदी हाकेच्या अंतरावरती वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तम व सुनियोजित लक्झरी साईज बंगलोर. कॉलनीच्या अंतर्गत डांबरी रस्ते, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी गटारीचे सुयोग्य नियोजन, प्लॉटच्या अगदी समोरच PVC पाईपलाईन, कॉलनीसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक DP व स्ट्रीट लाईट, चारही बाजूंनी वेल डेव्हलप कॉलनी या संपूर्ण सुखसुविधा युक्त लक्झरी बंगलोसाठी आजच संपर्क साधा. आमचा संपर्क क्रमांक आहे 9226890979. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.